हॅलो गाईज अँड वेलकम टू माधुरीज मॅड लाईफ. हे मला कुठे भेटलं हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. आजची मॉर्निंग ही खूप मस्त हॅपी होती. सो असं डान्स करत करत मी जेवण बनवत होते, कारण कालच आपण जिंकलो होतो वुमन्स वर्ल्ड कप. येस, खूप प्राऊड मुमेंट होता आपल्या सगळ्यांसाठी. सो हॅप्पी तर होतेच, त्यामुळे आज मी जाणार होते शॉपिंगला. तर आज मी जेवणामध्ये बनवलं होतं अख्खा मसूर, गरमागरम भाकरीने. अख्खा मसूरमध्ये मी आज काजूची मस्त पेस्ट करून टाकली होती आणि यम्मी अशी सब्जी बनवली आणि मस्त जेवलो. आणि येस, मॅच जिंकल्यामुळे सागरनं मला शॉपिंगसाठीचं प्रॉमिस केलं होतं. सो मस्त अशी रेडी होऊन आम्ही निघालो शॉपिंगसाठी. आणि आज मी गेले होते जॉकीमध्ये, कारण मला खूप काही कपडे आणि खूप काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या मी घेतल्या. आणखी हॅपी फेस माझं तुम्हाला दिसतच असेल. येस, त्यानंतर आम्ही निघालो डीमार्टला. तिथे गेल्यानंतर मला एक सीन आठवला, डिअर जिंदगीमधला रघुचं लोणचं जे असतं ती कशी फोडत असतं तसं आम्ही ट्राय केला, बट सॉरी मी असं काही केलेलं नाही आहे. त्यानंतर मला आज डीमार्टमध्ये 3 क्यूट अशा गोष्टी भेटल्या. येस, दीज 3 क्यूटीज, आय एम कम्प्लिटली ऑब्सेस्ड विथ देम. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या साईटवरती आणि कलरचं काम कम्प्लिटली झालेलं आहे. खूप सुंदर असं कलरिंगचं काम झालेलं आहे. फक्त कंपाऊंड करायचं बाकी राहिलेलं आहे आणि पार्किंग, दॅट्स इट. तुम्हाला हवा असेल तर नक्कीच बुक करू शकता. हरी अप. त्यानंतर घरी आलो, गरमागरम कॉफी घेतली आणि डीमार्टमधून जी सगळी ग्रोसरी घेतली होती, जोपर्यंत मी ती सेट नाही करत तोपर्यंत माझा आत्मा शांत नाही बसू शकत. सो सगळ्याच ग्रोसरीचा सेटअप करून घेतला. त्यानंतर हँगरसुद्धा मी आणले होते आज, ते पण वॉर्डरोबमध्ये ठेवले. आणि कपड्यांची मशीन लावायची होती, सो त्याचं कामसुद्धा करून घेतलं. आणि येस, दिस क्यूटी त्यांच्या प्लेसवरती मी त्यांना ठेवलं आणि आय लव देम. त्यानंतर मस्त जेवलो पोट भरून. अँड मी आज केलं होतं स्किन केअर. आज मी डोळ्यांच्या खाली थोडंसं ऑइल मसाजसुद्धा केला. अँड देन येस, फायनली झोपून गेले. गुड नाईट, बाय.